देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे। वेव्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मोठा कार्यक्रम आहे आणि देशातील पहिला ऑडिओ व्हिज्युअल हा कार्यक्रम असणार आहे आणि मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होतं। आपल्यासोबत प्रवीण भाऊदरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती मोठा आजचा दिवस मुंबईकरांसाठी, मनोरंजन क्षेत्रासाठी आणि भारतामध्ये जे ऑडिओ व्हिज्युअल मीडियातून स्वतःला इस्टॅब्लिश करू पाहतात त्यांच्यासाठी। मला वाटतं अत्यंत कल्पक अशा प्रकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांचं आहे। कारण ऑडिओ आणि व्हिज्युअल्स याला एवढं आता महत्त्व आलेलं आहे की आता मेन चॅनल्स आणि या सगळ्या गोष्टीं एवढंच महत्त्व ऑडिओ व्हिज्युअल या विषयाला आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये मनोरंजनाचे अनेक विषय आहेत जे ऑडिओच्या माध्यमातून पोचत असतात, जे व्हिडिओच्या माध्यमातून पोचत असतात आणि जगातले जास्तीत जास्त एंटरटेनमेंट ऑडिओ आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून भारतातनं त्या ठिकाणी होत असतं। आणि अशा वेळेला या विषयाला महत्त्व देणं, त्यांना चालना देणं आणि या माध्यमातून या विषयावर आपलं प्रभुत्व निर्माण करणं, या अर्थानं आजची वेव्स परिषद अत्यंत महत्त्वाची आहे। आणि दस्तूरखुद्द पंतप्रधान येत असल्यामुळे या विषयाचं गांभीर्यसुद्धा अधोरेखित होतं। नक्कीच, पण वर्षा गायकवाड म्हणतात की इतका मोठा कार्यक्रम घेण्यात येतोय, स्वतः पंतप्रधान येत आहेत, पण स्थानिक नेत्यांना कुठलीच माहिती दिली जात नाही आहे। नाही, मला वाटतं असं होत नाही। पंतप्रधानांचा जो काही प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे ज्यांना आवश्यक असेल त्यांना ते कळवलं जातं। हा शासकीय कार्यक्रम आहे की इन्स्टिट्यूशनचा आहे त्यावर सुद्धा त्या कार्यक्रमाचं निमंत्रण महत्त्वाचं असतं। नक्कीच, मोदी सरकारनं जातीय जनगणनेचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता यावरून देखील राजकारण होतं असं तुम्हाला वाटतंय का? कारण राहुल गांधी म्हणतात की जी संकल्पना होती ती सगळ्यात आधी काँग्रेसनेच मांडली होती, पण याला धरून फडणवीस साहेबांचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे की काँग्रेसनेच याला विरोध केला। मला वाटतं संकल्पना कोणाची होती, कोणी विरोध केला, कोणी पाठिंबा दिला, यापेक्षा हा विषय जातीय जनगणनेचा नोंदणीचा विषय भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार मार्गी लावतंय, त्यांनीच निर्णय घेतला, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही। आणि जर संकल्पना तुमची होती तर एवढे वर्ष या देशावर सत्ता तुमची होती, का नाही आपण हा विषय मार्गी लावू शकलात? त्याच्यामुळे जातीय जनगणना हा विषय NDA सरकारनं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला आहे। आता श्रेयवादासाठी लढाई कोणाला करायची आहे ती करा, पण जनतेला सगळं काही माहीत असतं। उलट काँग्रेसने या विषयाला सातत्यानं विरोधच केलेला आहे। नक्कीच, प्रकाश आंबेडकर पण आता म्हणतात की जातीय जनगणना होऊ शकत नाही, अशा स्वरूपाचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आलं होतं सरकारकडून आणि पहलगाम हल्ल्याला कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा सगळा डाव आहे। नाही, पहलगाम हल्ल्यापासून लक्ष विचलित होतं आहे की काय, किंवा सरकार काय करतं आहे हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसूनच येईल। परंतु या ठिकाणी जी गोष्ट आता ज्याने केले त्यांना श्रेय द्यायचं सोडा, पण वाद निर्माण करणं मला वाटतं योग्य नाही। जर त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट देऊन नकारात्मक मानसिकता जर या सरकारची असती तर मग अशा प्रकारचा निर्णय घेतला असता कशाला? त्याच्यामुळे मला वाटतं आता जो तो पक्ष आणि नेता यामागे राजकारण करू पाहतंय, कारण एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जातगणनेच्या विषयी घेतला आहे। जितेंद्र आव्हाड पण म्हणतात की आमचा लढा होता, आमच्या लढायला यश आलं, त्यामुळे या विषयावरून आता राजकारण होत आहे का राज्यामध्ये आणि देशामध्ये? कोणाच्या लढ्याला यश, कुणाच्या मागणीला यश, याच्यापेक्षा यशाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। देशातलं NDA सरकार आहे, ही वस्तुस्थिती तर सगळ्यांनी मान्य करायलाच पाहिजे ना। या विषयासंदर्भात मागण्या अनेक लोकांच्या होत्या, लढे अनेक लोकांनी उभारले होते, परंतु अंतिमतः हा निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी मोदी साहेबांनी केलं आहे। हे कसं का आपल्याला डावलून चालेल? आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि NCPच्या खासदार सुप्रियाताई सुळे हे एकत्र यांची भेट झाली। हुतात्मा चौक या ठिकाणी अभिवादन करायला दोन्ही नेते आले होते आणि त्यावेळी त्यांची भेट झाली, 5 मिनिटं दोघांमध्ये चर्चासुद्धा झाली। बऱ्याचशा चर्चा आता रंगत आहेत की नेमकं महाराष्ट्रामध्ये राजकारण कुठल्या दिशेला जात आहे, कारण शरद पवार यांचं पण स्टेटमेंट आहे की ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल। याच अनुषंगाने सुनील शेळकेंचं पण वक्तव्य आहे की अजितदादा पवार आणि शरद पवार जर एकत्र आले तर आनंदाची बाब आहे। दोन नेत्यांच्या भेटीवरनं लगेच तर्कवितर्क लावणं मला वाटतं फार घाईचं होतं। आता माझी आणि अबू आझमीची भेट झाली होती हुतात्मा चौकामध्ये, मग याचा अर्थ काय लावणार आहात तुम्ही? मला वाटतं हुतात्म्यांना अभिवादन करायला सगळ्या पक्षाचे नेते येतात, त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे आले असतील, सुप्रियाताई आले असतील आणि तिथे भेटले असतील।
आणि राजकीय चर्चा अशा काय हुतात्मा चौकात उघड्यावर रस्त्यावर होत असतात का? त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं अनुमान काढणं त्या ठिकाणी चुकीचं आणि घाईचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता आणि महिला बाल विकास यांनी आता बाजी मारलेली, त्याचा निकाल समोर आलेला आहे. कसं पाहता याकडे? एक उत्साह वाढवणारा हा सगळा कार्यक्रम म्हणावा सगळ्या मंत्र्यांचा. मला वाटतं अत्यंत एक चांगली पद्धत माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून या राज्यात सुरू केले की प्रत्येक विषयाला अकाउंटेबिलिटी आहे, टाईम बाउंड त्या ठिकाणी निश्चित कालावधी आहे, परफॉर्मन्स बेस काम करावं लागतं आहे. अशा प्रकारची एक मानसिकता सगळ्यांची झाली आणि त्याच्यामुळे मला वाटतं ही गोष्ट परमनंट त्या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत त्या ठिकाणी विकास कामं होऊ शकतील, निर्णय होऊ शकतील. आणि एक गोष्ट अत्यंत खरी आहे की महिला व बालकल्याण विभागाचं नेतृत्व आमच्या आदितीताई तटकरे करतात आणि आदितीताईंनी ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी योजना राबवली, इतर महिला बालकल्याणचे विषय त्यांनी ज्या पद्धतीनं हाताळले, या खात्याला गती दिली, त्यावरून स्वाभाविकपणे त्यांचा प्रथम क्रमांक आला असेल तर त्याचं अभिनंदनीय आहे आणि त्या कौतुकास निश्चितच पात्र आहे. महामंडळं अजून देखील स्थापन झाली नाही आहेत. विरोधक विचारत आहेत की महामंडळ का स्थापन होत नाही आहे. काही घडामोडी घडणार आहेत महाराष्ट्रात पुढच्या येत्या काही काळात? महामंडळाची प्रक्रिया सुरू आहे. सगळ्या पक्षांच्या याद्या गोळा करण्याचं काम आहे. रॅशूज त्या ठिकाणी ठरलेले आहेत. त्या ठिकाणी योग्य वेळी लवकरच त्या ठिकाणी महामंडळंसुद्धा जाहीर होतील. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.